यस्य रूपमधिकम् प्रच्छन्नगुप्तं धनम् विद्या भोगकरी यशः सुखकरी विद्या गुरुणा गुरुः विद्या बन्धुजनो विदेशगमने विद्या परं दैवतम् विद्या राजसु पूज्यते न तु धनम् विद्या विहीनः पशुः विद्या प्रशस्यते लोकैः विद्या सर्वत्र गौरवा विद्यया लभते सर्वम् विद्वान् सर्वत्र पूज्यते ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते। डॉक्टर संदीप कदम हे साठे महाविद्यालयाच्या मराठी विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांना 10 वर्ष पदवी आणि पदव्युत्तर अध्यापन आणि संशोधनाचा अनुभव आहे. त्यांनी राजीव नाईक यांच्या नाटकांचा चिकित्सक अभ्यास या विषयावर आपली PhD पदवी 2021 साली मुंबई विद्यापीठातून डॉक्टर अनिल सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त केली. डॉक्टर संदीप कदम यांना मुंबई विद्यापीठाचा का प्रियोळकर सर्वोत्कृष्ट PhD प्रबंध पुरस्कार 2021 साली मिळाला. ते मुंबई विद्यापीठाच्या 4 विद्यार्थ्यांचे PhD साठी गाईड आहेत. त्यांनी मराठी रंगभूमीवरील निवडक राजकीय नाटकांचा चिकित्सक अभ्यास या विषयावर मुंबई विद्यापीठाचा लघु संशोधन प्रकल्प पूर्ण केला आहे. त्यांना भारत सरकारची रिसर्च फेलोशिप प्राप्त झाली आहे. या फेलोशिपसाठी मराठी नाटकाचा आरंभ ते 1950 या कालखंडातील सामाजिक नाटकांचा अभ्यास हा विषय संशोधनासाठी घेतला आहे. महाराष्ट्र शासन, साहित्य संस्कृती मंडळ आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित मालवणी आणि आगरी बोली शब्दकोश प्रकल्पात ते अभ्यासक म्हणून सहभागी होते. डॉक्टर संदीप यांनी लिहिलेली अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. संशोधन पत्रिका आणि ग्रंथ यामध्ये त्यांचे 23 शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. तसेच मुंबई विद्यापीठ आणि महिला विद्यापीठासाठी त्यांचे 13 लेख प्रकाशित झाले आहेत. डॉक्टर कदम यांनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर 22 निबंधांचं वाचन केलं आहे. लेट्स वेलकम विद्या वाचस्पती डॉक्टर संदीप कदम. नमस्कार, मी डॉक्टर संदीप कदम, साठे महाविद्यालय, विलेपार्ले, मुंबई. मी आपणासमोर माझा प्रबंधाचा जो विषय होता राजीव नाईक यांच्या नाटकांचा प्रकाशित चिकित्सक अभ्यास या विषयावर मी आपल्याशी चर्चा करणार आहे. प्रस्तुत विषय जेव्हा मी घेतला तेव्हा त्याची मांडणी कशी करावी हा एक प्रश्न होता. कारण एका नाटककाराचा अभ्यास करायचा आहे आणि तो अभ्यास करत असताना नाटकाच्या तात्विक मांडणीचा विचार करणंही आपल्याला आवश्यक होतं. त्यामुळे सर्वप्रथम प्रबंधाची मांडणी आपण लक्षात घेणं गरजेचं ठरलं. त्यामुळे त्याचं पहिलं प्रकरण हे नाटक या साहित्य प्रकाराच्या तात्विक मांडणीशी संबंधित त्याच्या स्वरूप विचारांचा विचार आपण पहिल्या प्रकरणात केला. दुसऱ्या प्रकरणामध्ये मिथकाधारित जी नाटकं आहेत म्हणजेच त्यांचा सततची नाटकं हा नाट्यसंग्रह त्याचा विचार दुसऱ्या प्रकरणामध्ये विस्तृत स्वरूपात केला.
राजीव नाईक यांच्या जो तिसरा नाट्यसंग्रह होता आताची नाटकं, तर त्याच्यातली नाटकं ही वर्तमानाशी अनुबंध साधणारी होती. त्यामुळे प्रकरण 3मध्ये आपण त्याचा विचार केला. राजीव नाईक यांच्या मधली नाटकं या नाट्यसंग्रहाचा विचार फार विस्तृत पद्धतीने करावा लागला, कारण त्याच्यामध्ये मानसशास्त्रीय आदिबंधात्मक मांडणी मला करता आली. तर ती मी प्रकरण 4मध्ये केली आणि प्रकरण 5मध्ये उपसंहार निष्कर्ष स्वरूपात मी मांडला. मी आपल्याला सांगू इच्छितो की राजीव नाईक यांच्या नाटकांचा विचार करताना मूलतः त्यांचे नाट्यसंग्रह आहेत आणि ते 3 नाट्यसंग्रह आहेत. त्यातला पहिला आहे तो म्हणजे सततची नाटकं. या नाट्यसंग्रहामध्ये त्यांची 3 नाटकं प्रकाशित झालेली आहेत. त्यामध्ये अनाहत, अखेरचं पर्व आणि जातक नाटक. दुसरा त्यांचा जो नाट्यसंग्रह होता तो म्हणजे आताची नाटकं. या नाट्यसंग्रहातही 3 नाटकं आहेत: सांदा, आपसातल्या गोष्टी आणि साठीचं काय करायचं. आणि त्यानंतर त्यांचा तिसरा जो नाट्यसंग्रह होता तो म्हणजे मधली नाटकं. त्याच्यामध्ये एकूण 4 नाटकं आहेत: माणूसघर, मिटली पापणी, खेरीज आणि वांधा. या 3 नाट्यसंग्रहांबरोबर संशोधनाची शिस्त सांभाळणं आवश्यक होतं. त्यामुळे राजीव नाईक यांचा या दरम्यानच्या काळात बंदिश हे नाटक स्वतंत्रपणे प्रकाशित झालेलं होतं. तर त्याचा विचार मला करणं आवश्यक वाटलं. त्यामुळे त्या नाटकाचाही समावेश मी माझ्या प्रबंधात केला. मी ज्या वेळेला प्रबंधाचा आराखडा मुंबई विद्यापीठाला सादर केला होता तेव्हा बंदिश हे नाटक प्रकाशित झालेलं नव्हतं. पण संशोधनाची शिस्त सांभाळणं गरजेचं आहे. संशोधकाने म्हणूनच बांधणीसारखं जे नाटक आहे त्या नाटकाचा विचार या अनुषंगाने केला. मुळात या नाटकांचं अध्ययन करताना किंवा आपण विद्यावाचस्पती जेव्हा आपण पदवी घेण्याचाही विचार करतो तेव्हा आपल्याला विस्तृत असा एक संशोधन आराखडा तयार करावा लागतो. म्हणजे तो जर आपण केला नाही तर आपलं संशोधनाचं कार्य हे विस्कळीत होऊ शकतं. त्यामुळे कोणत्याही संशोधकाला, मग तो तुमचा प्रबंध असू द्या किंवा एखादा रिसर्च प्रोजेक्ट असू द्या, तर आपल्याला त्याचा एक आराखडा तयार करावा लागतो. तर तो करत असताना सुरुवातीला एक पूर्वतयारी करावी लागते. म्हणजे आत्ता माझा विषय राजीव नाईक यांच्या नाटकांचा चिकित्सक अभ्यास असा आहे, पण त्याची पूर्वतयारी करताना मला अनेक नाटककार हे मुळात वाचावे लागले. ज्या वेळेला मी MA करत होतो, म्हणजे मी विद्यार्थी म्हणून जेव्हा होतो त्यावेळेला अनेक नाटकांचा अभ्यासक्रमांमध्ये झालेला होता आणि त्याच्यामध्ये साठेचं काय करायचं हे नाटक अभ्यासक्रमात समाविष्ट झालेलं होतं. ते वाचल्यानंतर नाटककाराची एक सौंदर्यात्मक दृष्टी, एक कलात्मक दृष्टी आणि त्याला असलेलं एक सामाजिक भान हे लक्षात आलं होतं. त्यामुळे त्या अनुषंगाने डॉक्टर पुष्पलता राजापुरी तापस यांच्या मार्गदर्शनाखाली मी ह्या विषयाची निवड करू का असं विचारलं होतं. म्हणजे माझी ही पूर्वतयारी होती की हा नाटककार घेण्यापूर्वीही मला अनेक नाटककारांचा त्यांच्या नाटकांमधल्या अनेक बाबींचा विचार करावा लागलेला होता. तर ही पूर्वतयारी केल्यानंतर मग आपल्याला आपल्या विषयाची निश्चिती करता येते आणि मग त्या विषयाच्या निश्चितीला धरून आपल्याला एखादी संशोधन पद्धती स्वीकारावी लागते. तर ग्रंथालयीन संशोधन पद्धतीद्वारे मी माझा अभ्यास पुढे नेताना समीक्षा पद्धतीला समोर ठेवलं होतं आणि मग अनेक समीक्षा पद्धतींचा वापर मी यासाठी केला. आणि ज्या वेळेला आपण एखादं विधान समोर ठेवतो, काहीतरी गृहीतक समोर ठेवतो, तेव्हा आपल्याला आपला विषय सुव्यवस्थितरित्या मांडता येतो. आता राजीव नाईक यांच्या नाटकांचा चिकित्सक अभ्यास करताना मला अनेक प्रकारची सामग्री आवश्यक होती. मुळात राजीव नाईक यांच्या नाटकांवरती फार लेखन झालेलं नव्हतं आणि मला इतर नाटककारांवरती लिहिलेल्या सामग्रीचा पाश्चात्य आणि भारतीय अभ्यासकांनी जी नाटकाची मांडणी केलेली होती त्याविषयीचा अनेक पद्धतीने अभ्यास अनेक ज्ञानशाखांच्या आधारे तो मी पहिल्यांदा केला आणि त्याच्यामधून मी सामग्रीचं संकलन केलं. आता आपण जेव्हा सामग्रीचं संकलन करतो तेव्हा साहजिकच संशोधकाला सामग्रीचं रीतसर सुव्यवस्थितरित्या व्यवस्थापन करावं लागतं आणि हे व्यवस्थापन केल्याशिवाय कोणती मांडणी कुठे आवश्यक आहे हे लक्षात घेतल्याशिवाय
आपल्याला आपलं संशोधन कार्य पुढे घेऊन जाता येत नाही. आणि मग त्याच अनुषंगाने मी जेव्हा या संशोधनाचा विषय निवडला तर मग आणि ही सगळी पूर्वपीठिका लक्षात घेऊन प्रकरणांची मांडणी केली. आणि मग जेव्हा मी असं म्हणतोय की आपण एखादा विषय जेव्हा विद्यावाचस्पती पदवीकरता निवडतो तेव्हा साहजिकच पूर्वतयारीपासून शेवटचा टप्पा आपल्या संशोधनाचा असतो सादरीकरणाचा. तर या पूर्वतयारीपासून सादरीकरणाच्या टप्प्यापर्यंत आपल्याला अनेक टप्प्यांमधून जावं लागतं. म्हणजे मग हे संशोधन तुमचं काही काळामध्ये म्हणजे त्याला 2 वर्ष 3 वर्षही लागू शकतात, 4 वर्षही लागू शकतात. आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला सखोल संशोधन करणं आवश्यक असतं. म्हणजे हा आराखडा पहिल्यांदा मी तयार केला आणि त्या अनुषंगाने मग आपण पुढे जाऊन त्याचा विचार सखोलपणे वेगवेगळ्या आंतरविद्याशाखीय द्वारे तो मांडला. जेव्हा आपण साहित्याचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला अनेक आंतरविद्याशाखीय अभ्यास सुद्धा नजरेसमोर ठेवावा लागतो. म्हणजे आपल्याला समाजशास्त्र, मानसशास्त्र, तत्वज्ञान, सौंदर्यशास्त्र, समीक्षा या आंतरविद्याशाखांचा विचार मी माझ्या अध्ययनासाठी मुळात केला. कारण या ज्ञानशाखा आधी मला अभ्यासाव्या लागल्या. कारण राजीव नाईक यांच्या नाटकांमध्ये मानसशास्त्र आहे, समाजशास्त्र आहे, सौंदर्यशास्त्र आहे. त्यामुळे साहजिकच मला त्यांचा विचार करून मला माझ्या प्रकरणांची मांडणी करतानाही या अशा लहान लहान गोष्टीही विचारात घ्याव्या लागतात. संशोधकाला कुठेही अशी एखादी बाब सोडता येत नाही. जी सापडते आहे ती पकडून ठेवावी लागते. तिचा कुठे वापर करायचा, कसा वापर करायचा, म्हणजे एकच एक ज्ञानशाखा घेऊन आपल्याला अभ्यास सिद्ध करता येत नाही. आणि मग त्या अनुषंगाने मी माझ्या प्रकरणांची मांडणी केली. याच्यामध्ये मी जेव्हा पहिलं प्रकरण सिद्ध केलं त्याचं शीर्षकच मी दिलं होतं नाटक एक साहित्य प्रकार आणि स्वरूपविचार. नाटक या साहित्य प्रकारावर पाश्चात्य अभ्यासकांनी आणि भारतीय अभ्यासकांनी, विशेषतः संस्कृत अभ्यासकांनी विस्तृत मांडणी केलेली होती. तर त्या मांडणीच्या म्हणजे पूर्वसुरीने केलेल्या अभ्यासाच्या आधारे आपल्याला नाटक या साहित्य प्रकारावर रीतसर विवेचन करता आलं. ज्या भारतीय आणि पाश्चात्य अभ्यासकांचे जे अनेक ग्रंथ होते त्या ग्रंथांचा आवश्यक तेथे मुळात मला माझं संशोधन कार्य करताना आधार घेता आला. कारण जेव्हा नाटक या कलेचा अभ्यास करायचा आहे तेव्हा साहजिकच एक साहित्य प्रकार म्हणून आणि एक कला प्रकार म्हणून, एक रंगभूमीवरती सादर होणारं नाटक म्हणून नाटकाच्या भाषिक चिन्हांचा आणि अभाषिक चिन्हांचा विस्तृतपणे विचार करणं गरजेचं असतं. कारण ज्या नाटकावर आपण काही काम करतोय, आपण संशोधन कार्य करतोय, त्यावेळेला साहजिकच भाषिक चिन्ह आणि अभाषिक चिन्ह म्हणजे भाषिक चिन्हांमध्ये अगदी त्याच्या संहितेच्या बांधणीपासूनचा विचार, सूत्रापासूनचा विचार, तो अगदी त्याच्या भाषेपर्यंत आपल्याला विचार करावा लागतो. आणि अभाषिक चिन्हांमध्ये आपण त्याच्या नेपथ्याच्या रचनेपासून ते त्याच्या सादरीकरणापर्यंतच्या अनेक घटकांचा विचार आपल्याला अभाषिक चिन्हांमध्ये करावा लागतो. मग संशोधन कार्य जेव्हा आपण नाटक या विषयावर करतोय तेव्हा साहजिकच या दोन्ही चिन्ह पद्धतींचा विचार आपल्याला साकल्याने करावा लागतो. कारण नाटक हे असं आहे की ज्याच्यामध्ये अनेकविध घटक आहेत आणि मुळात अनेक कलांचं संमिश्रपण त्या नाटक या विषयामध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकतं. त्यामुळे जेव्हा नाटकाच्या संहितेचा अभ्यास करतो तेव्हा साहजिकच आपल्याला त्या रंगसंहितेचाही अभ्यास करावा लागतो. म्हणजे नाट्यसंहिता आणि रंगसंहिता यांचा जो काही परस्पर पूरक आणि परस्पराश्रयी असा जो विचार आहे तो विचार नाटकाच्या तात्विक मांडणीतून आपल्या समोर येतो. आता साहजिकच कोणतेही नाटक हे वाचक किंवा प्रेक्षक यांच्यापर्यंत पोहोचतच असतं. त्यामुळे नाटक लिहिणारा नाटककार सुद्धा प्रेक्षकांच्या प्रतिसादाचा विचार करत असतो. कारण नाट्यप्रयोगाची परिणामकारकता ही देखील प्रेक्षकांच्या प्रतिसादावर अवलंबून असते. त्यामुळे नाटकाच्या तात्विक मांडणीचा विचार करताना नाटककार ते प्रेक्षक या अनेक टप्प्यांमध्ये जे जे घटक येतात त्या त्या घटकांचा विचार नाट्यप्रयोगाच्या अनुषंगाने अभ्यासकाला करावा लागतो. कारण नाटक हे मुळातच जीवनाच्या अनेकविध घटकांना सामावून घेणारी कला आहे. जीवनाच्या अनेक अनुभवांची अभिव्यक्ती ही नाट्याद्वारे प्रेक्षकासमोर सादर होत असते. त्यामुळे नाटक ही एक संमिश्र, प्रयोगक्षम आणि समूह कला आहे या विधानापर्यंत मी अभ्यास करत असताना पोहोचलो. प्रकरण दुसरं जेव्हा मला मांडायचं होतं तेव्हा
त्यात सततची नाटकं या नाटकांचा विचार करताना मला मुळात त्यातली जी नाटकं आहेत ती मिथकाश्रयित आहेत हे लक्षात आलं होतं. त्यामुळे मिथकांचा अभ्यास करणं आवश्यक होतं आणि तो मिथकांचा अभ्यास करायचा तर पुन्हा पाश्चात्य मांडणीकडे मला जावं लागणार होतं. गंगाधर पाटील सरांनी जी मांडणी केली होती त्याचेही संदर्भ मला इथे पाहणं आवश्यक होतं. त्यामुळे मी त्याची या प्रकरणाची मांडणी 2 विभागांमध्ये केली. पहिल्या विभागामध्ये मी मिथकांचा अभ्यास करताना आदिबंधात्मक समीक्षा विचार जो आहे त्याची स्थूल मांडणी करून घेतली. कारण आदिबंध आणि मिथक यांचा जो काही संबंध आहे तो अभ्यासणं राजीव नाईकांच्या नाटकांचा अभ्यास करताना आवश्यक ठरलं. म्हणून मी विभागामध्ये मिथक ही जी संकल्पना आहे ती संकल्पना विस्तृत स्वरूपात मांडली. आणि मग आपल्या हे लक्षात येतं की नाटककाराने मिथ वापरलेली आहे, तर ती मिथ का वापरली आहे? कारण मुळात मानवी विचार आणि भाषा यांच्या सहसंबंधातून अनेक घटकांची, अनेक प्रसंगांची सुसंगती लावण्याचा प्रयत्न मिथ या संकल्पनेतून राजीव नाईक हा नाटककार आपल्यासमोर करताना दिसतो. त्यामुळे साहजिकच या तात्विक मांडणीचा विचार करणं मला आवश्यक वाटलं आणि म्हणून मग मी मिथक हे मानवी व्यवहाराला सूचकता प्रदान करणारं एक तत्व आहे हे लक्षात घेऊन मिथकाची मांडणी विस्तृत स्वरूपात केली. आणि ती करत असताना, त्याचा अभ्यास करत असताना एक बाब पण लक्षात आली की मिथक हे मानवाचं आदिम अनुभवत्व हे समकालाला आणि भविष्यकालालाही किती मार्गदर्शक ठरू शकतं हे या अनुषंगाने लक्षात घेण्यासारखी बाब होती. कारण नाटककारानेही अशा मिथकांचा वापर करून आपली नाटकं कालातीत ठेवलेली प्रत्ययास आली. त्याच्या विभागामध्ये मी सततची नाटकं या नाट्यसंग्रहातील 3 नाटकांचा म्हणजे अनाहत, अखेरचं पर्व आणि जातक नाटक या नाटकांचा अभ्यास केला आहे. आणि मग तो कालातीत जीवनाचा शोध कसा घेतो आहे नाटककार त्याची मांडणी करण्याचा प्रयत्न मी सततची नाटकं या नाट्यसंग्रहात केला आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की सततची नाटकं या नाट्यसंग्रहाची जी बांधणी आहे ती नाटककाराने फार वेगळी केली आहे. कारण त्याने रचनाबंध जो आहे तो आवरण नाट्याचा आणि आंतरनाट्याचा स्वीकारलेला आपल्याला दिसतो. त्याने आंतरनाट्यामध्ये विविध प्रश्न कसे निर्माण होतात त्या प्रश्नांचं सादरीकरण आंतरनाट्यामध्ये केलं आणि त्याची उकल करणं आवश्यक आहे. मग ती उकल करण्यासाठी नाटककार आवरण नाट्य निर्माण करतो आणि आवरण नाट्यामध्ये तो समकालीन अनेक पात्र निर्माण करतो आणि त्या प्रश्नांची चर्चा घडवून आणतो. त्यामुळे साहजिकच नाटककाराने आंतरनाट्य आणि आवरण नाट्य हा जो रचनाबंध वापरलाय तो नव्याने समोर आलेला दिसतो. आता इथे काय करतो नाटककार, तर नाटककार पात्रांद्वारे मूळ कलाकृतींचा अंतर्वेध घेण्याचा प्रयत्न करतो आणि तो अंतर्वेध घेत असताना तो बाह्य संदर्भ शोधतो, ते कार्य करतो. त्यामुळे त्यांच्या कलाकृतीला एक सौंदर्य मूल्य सुद्धा प्राप्त झालेलं दिसते, जे सततची नाटकं या नाट्यसंग्रहाच्या संदर्भात पाहता येईल. सततची नाटकामधल्या नाट्यसंग्रहामध्ये नाटककार जी वेगवेगळी नाटकं या ठिकाणी ठेवतो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मिथक कशी दिसतात, तर ऋग्वेदातले संवाद आहेत, महाभारतातील घटनाप्रसंग आहेत आणि दुर्गाबाई भागवतांच्या पैसमधले आसन्न मरण काळीरान हा लेख आहे. तर या लेखांचा आणि या ऋग्वेदातल्या संवादांचा आणि महाभारतातल्या घटनाप्रसंगांचा कलाकृतीसाठी वापर केला गेला आणि त्याचं सूक्ष्म आणि स्थूल निरीक्षण या सततची नाटकामधून आपल्याला प्रत्ययास येईल. मूळ कलाकृतींच्या इतिहासापेक्षा नाटककार सौंदर्यमूल्य आणि कलामूल्य यांची चिकित्सा करताना दिसतो. त्यामुळे साहजिकच सततची नाटकं ही वेगळी ठरली. त्यांच्यामध्ये एक वेगळेपण, एक नाविन्य आलं. कारण कुठेही महाभारताचा इतिहास, ऋग्वेदाचा इतिहास असं काही शोधायला जात नाही, तर तो त्याच्या निर्मितीकडे अधिक वळतो, म्हणजे कलामूल्य आणि सौंदर्यमूल्य यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. आणि या सततची नाटकं या नाट्यसंग्रहामध्ये कलाकृतीची जी निर्मिती प्रक्रिया आहे, त्याचा जो रचनाबंध आहे, त्याचा जो प्रभाव आणि परिणाम आहे आणि कलात्मक आणि सौंदर्यात्मक जी मूल्यदृष्टी आहे याचं अर्थनिर्णयन या अभ्यासामध्ये मी सिद्ध केलं आहे.
पात्रांच्या कथनाला एक लयबद्धता आहे जी विशेषतः आपल्याला आंतरनाट्यमध्ये दिसते. तर हे पण एक विशेषत्व म्हणून या नाट्यसंग्रहांच्या बाबतीत पाहता येईल. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर जातक नाटकामधली काळी राणी, यशोधरा आणि बाई ही तीनही पात्र या दृष्टिकोनातून पाहता येते. किंवा अनाहतसारखं त्यांचं नाटक आहे, त्याच्यामध्ये इंद्राणी आहे, शिष्य आहे, लोपामृदा आहे. आणि अखेरचं पर्वमध्ये प्रतिव्यास आहे, कर्ण आहे, दुर्योधन आहे, गांधारी आहे, उत्तर आहे, व्यास आहे. ही पात्र या कथनाच्या स्वरूपात जी आंतरनाट्यात आहे, ही सगळी पात्र आंतरनाट्यामध्ये आहेत. त्यामुळे नाटककार सततची नाटकं या नाट्यसंग्रहामधून एकतर तो सार्वकालिक जाणीवांचा, त्या जीवनाचा वेध घेताना दिसतो असं आपल्याला म्हणता येईल सततची नाटकं या नाट्यसंग्रहाच्या संदर्भात. प्रस्तुत प्रबंधाचं जे तिसरं प्रकरण मी केलं होतं ते आहे आत्ताची नाटकं. आणि त्याच्यामध्ये 3 नाटकांचा अभ्यास मी सिद्ध केला आहे. सांधा, आपसातल्या गोष्टी आणि साठेचं काय करायचं. या तीनही नाटकांचा एकत्रित विचार करायचा झाला तर ही तीनही नाटकं वर्तमानकालीन जीवन जाणीवांचा वेध घेताना दिसतात. वर्तमानकालीन जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची कुठेतरी ते प्रश्न उपस्थित करणं आणि त्याची चिकित्सा करायला भाग पाडणं, म्हणजे वाचक असू द्या किंवा प्रेक्षक असू द्या, तो त्या चिकित्सेकडे कसा वळेल हे नाटककारांनी पाहिलेल्या विशेषत्वाने आपल्या लक्षात येईल. कारण या संग्रहातली तीनही नाटकांमधनं आपल्याला तरुण पिढी दिसते आणि तरुण पिढीच्या मनोभावनेचा वेध घेतलेला दिसतो. तरुण पिढीचे प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांची चर्चा केली आणि विशेषत्वाने ही नाटकं जेव्हा मी असं म्हणतोय की ती कालातीत आहेत, तेव्हा जर आपण पाहिलं तर आजच्या उत्तर आधुनिक काळामध्येही तरुणांचे अनेक प्रश्न आहेत. त्या तरुणांच्या अनेक प्रश्नांचा शोध वेधक पद्धतीने इथे नाटककार घेताना दिसतो. म्हणजे सांधा या नाटकातला नायक किंवा आपसातल्या गोष्टीमधला किरण आणि साठेचं काय करायचं मधला अभय, या तीनही नायकांचा जर आपण विचार केला तर त्यांच्या पुढे कौटुंबिक प्रश्न आहेत, सामाजिक वातावरणातला त्यांचा वर्तन व्यवहार आहे आणि त्यांची निर्णयन प्रक्रिया आहे. आणि याविषयीची चर्चा घडवून आणली आहे. आणि नाटकाचे जे वेगवेगळे फॉर्म्स आहेत तर त्याच्यामध्ये चर्चा नाटक हा एक महत्त्वाचा फॉर्म आहे की ज्याच्यामध्ये साठेचं काय करायचं सारखं नाटक की चर्चा अधिक घडवून आणलं. आणि साठेचं काय करायचं किंवा सांधासारखं जे नाटक आहे हे नाटक मुळात आज जी आपली वाढती स्पर्धा झालेली आहे त्यामुळे माणूस पण बदलतो आहे, बदलती जीवनशैली आहे, तर त्याचं नाटककार विश्लेषण करू पाहतोय, अर्थनिर्णयन करू पाहतोय. मी असं म्हणू इच्छितो की राजीव नाईक यांची ही तीनही नाटकं ही महानगरीय कालावकाशाला कवेत घेणारी आहेत. या महानगरीय कालावकाशातील जो मानवी जीवन व्यवहार आहे किंवा वर्तन व्यवहार आहे तर त्याला ती अधोरेखित करणारी आहेत. आणि म्हणून मग समकालातले जे बदलते नातेसंबंध आहेत किंवा वाढता व्यावहारिक जो दृष्टिकोन निर्माण झाला आहे तर त्याची चिकित्सा सांधासारखं नाटक, साठेचं काय करायचं सारखं नाटक आपल्याला विशेषत्वाने करताना दिसतं. किंवा आपसातल्या गोष्टींमध्ये तो आणि ती ही 2च पात्र आहेत आणि ही 2 पात्र आपल्याला पती पत्नी यांच्यातल्या नातेसंबंधांचा किंवा त्यांच्यातल्या जीवन व्यवहाराचा किंवा त्यांच्यातल्या दूर होण्याचा आणि त्यांच्यामध्ये असलेलं जे एकत्वाचं नातं आहे त्याचाही वेध घेऊ पाहत. आणि एकूण या प्रकरणामध्ये जर आपण असा विचार केला की समकालीन स्पर्धात्मक जीवनशैली जी अधिक तीव्रतेने समोर येते आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला तो आणि ती ही दोन्हीही पात्र दिसतात. जी साठेचं काय करायचं आहे या नाटकामध्ये अभय हे पात्र आपल्याला स्पर्धात्मक जीवनशैलीमध्ये कसं मानसिक आघाताने विकल झालेलं आहे ते दिसतं. म्हणजे विविध समस्यांनी ग्रस्त झालेल्या व्यक्तींचं मनोविश्व हे आपल्याला या नाट्यवस्तूमधून पाहायला मिळेल. आणि मुळात नाटककार मी असं म्हणतो या प्रकरणाच्या संदर्भात की तो वास्तववादी घटनाप्रसंगांना त्याने दिलेली ही अर्थनिर्णयनात्मक प्रतिक्रिया आहे. त्यामुळे साहजिकच त्या अनुषंगाने हे प्रकरणही आपल्याला विचारात घेता येऊ शकतं. प्रस्तुत प्रबंधामध्ये जेव्हा मधली नाटकांचा विचार करायचा होता तेव्हा फार विस्तृतपणे अभ्यास करावा लागला. कारण याच्यामध्ये मला मानसशास्त्रीय आणि आदिबंधात्मक समीक्षा विचार जो आहे तो विस्तृतपणे अभ्यासला. कारण 2 गोष्टी याच्यामध्ये होत्या. म्हणजे एक तर मिथक, आदिबंध, मानसशास्त्र या ज्ञानशाखा आधी समजावून घ्याव्या लागल्या.
आणि त्यानंतरच या नाटकांची मांडणी विस्तृतपणे करता आली. म्हणजे विभाग अ मध्ये मी मधली नाटकं यांचा विचार केला की ज्याच्यामध्ये माणूस घर, मिटली पापणी, खेरीस आणि वांदा या 4 नाटकांचा अभ्यास मधली नाटकामध्ये मी केला. आता हा अभ्यास करताना मी म्हटलं तसं मगाशीच की आपल्याला आदिबंधात्मक आणि मानसशास्त्रीय समीक्षा विचार हा या नाटकांच्या या नाटकांची समीक्षा करताना आपल्याला उपयुक्त ठरला. आणि विभाग आ मध्ये मी बंदिश या नाटकाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला, कारण ते स्वतंत्रपणे आलेलं नाटक होतं. आता मी ते इथेच का घेतलं, प्रकरण 4 मध्येच का घेतलं, कारण तेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा एक बाब पण आपल्याला ही विचारात घ्यावी लागते की त्याचा रूपबंध कसा आहे किंवा त्याची बांधणी कशी आहे किंवा त्या नाटकाचा आशय कसा आहे. आता तो लक्षात घेतल्यानंतर हे लक्षात आलं की बंदिशसारखं नाटकसुद्धा मानसशास्त्रीय अंगाने जाणार आहे आणि म्हणून ते याच प्रकरणामध्ये घेणं आवश्यक होतं. आणि म्हणून मग त्या दृष्टिकोनातून बंदिश या नाटकाचा प्रकरण 4 मध्ये मी समावेश केला. म्हणजे मिटली पापणी आणि वांदा या नाटकांमध्ये नाटककार अनेक प्रतिमांचं उपयोजन करतो आणि तो व्यक्तिमनामध्ये असलेले जे भय आहे आणि त्याचबरोबरीने मानवी मनाच्या ज्या विविध भावावस्था आहेत त्या अधोरेखित प्रामुख्याने करतो. तर त्याचा सूक्ष्म वेध घेतला. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट या नाटकांचा अभ्यास करताना, कारण नाटककार आदिबंध वापरतो, तर प्रवास हा पण एक आदिबंध आहे. तो प्रवास हा आदिबंध आपल्याला माणूस घरमध्ये तिचा जीवन प्रवासामध्ये दिसतो किंवा मिटली पापणी या नाटकांमधल्या सर्वच पात्र ही मनोप्रवासामधून जाताना दिसतात, कारण ती स्वतःचं अनुभव विश्व मांडतात. पात्र संवाद असा नाटकात कुठेही नाही आहे. म्हणून मी असं म्हणालो मगाशीही की नाटककार सगळं पारंपरिक जे आहे ते मोडीत काढतो. इथे कुठेही पात्र संवादच घडवून आणलेला नाही. त्यामुळे त्या पात्रांचा मनोप्रवास आपल्याला मिटली पापणीमध्ये दिसतो. किंवा खेरीससारखं जे नाटक आहे तर ते मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या ज्या शाखा आहेत, म्हणजे आणि मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपण जेव्हा अध्ययन करतो, अभ्यास करतो, तेव्हा जे आजार आहेत, मानसशास्त्रीय आजार आहेत, स्किझोफ्रेनियासारखा जो आजार आहे तो आजार या नाटकामध्ये आलेला दिसतो. आणि पेशंट हे पात्र मल्टिपल पर्सनॅलिटीज त्याच्यामध्ये कशा आहेत, ज्याला बहुव्यक्तित्व म्हणतो, तर त्याचा प्रवास त्या नाटकामध्ये आहे. वांदा हे जे नाटक आहे, हे नाटक प्रवास हाच आदिबंध घेऊन मानवी जीवन प्रवासाला अधोरेखित करताना दिसतं. त्यामुळे साहजिकच प्रकरण 4 मध्ये जेव्हा आपण या सगळ्या नाटकांचा अभ्यास करत होतो तेव्हा मानवी जीवन प्रवास हा विस्तृतपणे नाटककार मांडताना दिसतो. आणि त्याच दृष्टिकोनातून विभाग आ मध्ये नाटककाराने बंदिशमध्ये जी मांडणी केली आहे तर ती आधुनिक काळाला कवेत घेणारी आहे. व्यक्तीच्या वर्तन व्यवहाराचा शोध घेत असताना पण स्वतःच्या स्पेसला जे महत्त्व आहे ते स्पेस शोधण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आजच्या काळामध्ये प्रत्येक माणसाला स्वतःची स्पेस ही हवी आहे, तर ती कशी आहे, तर त्याचा विचार आपल्याला विभाग आ मध्ये बंदिश या नाटकाद्वारे करता येईल. आणि ओव्हरऑल जर असा आपण विचार केला की जीवनाचा घाट जो आहे हा नव्याने तो बांधणं आवश्यक आहे, नव्या रूपात त्याचा विचार करणार आहे, विचार करावा लागणार आहे आणि ही आजच्या काळाची पण गरज आहे, तर तो भाग आपल्याला या नाटकामध्ये दिसतो. आणि जो बदलता काळ आहे त्या बदलत्या काळानुसार भाषा पण बदलतीये, तर त्याचा पण विचार या नाटकांच्या अनुषंगाने मी विस्तृतपणे केलेला आहे. आणि महानगरीय तरुणांची शैली जी या नाटकांमध्ये आलेली आहे ती आपल्याला त्या दृष्टिकोनातून पाहता येणार आहे. आणि प्रकरण 5 मध्ये मी उपसंहार मांडलेला आहे. निष्कर्ष जे माझ्या हाती आले ते निष्कर्ष आपण या प्रकरणामध्ये विस्तृतपणे दिलेले आहेत. पण ते देतानाही आपण प्रत्येक प्रकरणाचे निष्कर्ष जे महत्त्वाचे आहेत त्यांची नोंद घेतली आहे. तर नाटक ही एक संमिश्र कला आहे आणि ती भाषिक आणि अभाषिक घटकांच्या समुच्चयातून साकार होते. आणि मिथकांचा विचार करताना मानव आणि सजीव निर्जीव असे जे घटक आहेत आणि पृथ्वी बाहेरची जी अशी सृष्टी आहे त्याच्या अनेकविध घटकांमधून मिथकांची निर्मिती झालेली आहे. आणि हे मिथक भूतकालीन, वर्तमानकालीन आणि भविष्यकालीन व्यवस्था दुःखोच्चर करताना दिसतात. तर त्याचा वेध आपण त्या अनुषंगाने घेतलेला आहे. ऋग्वेद, महाभारत आणि ही जी महाकाव्य आहेत आणि अजिंठ्यातील भित्तिचित्रातल्या स्वरूपात ज्या जातक कथा आहेत हे विषय नाटककारांनी निवडलेले दिसतात. अनाहत, अखेरचं पर्व आणि जातक नाटक या नाटकांमधून आपल्याला कलेचं स्वरूप, हेतू आणि परिणाम यांची चिकित्सा नाटककार करताना दिसतो. सांधा, आपसातल्या गोष्टी, साठेचं काय करायचं
ही जी नाटकं आहेत ही थेटपणे समकालीन वास्तवाला प्रतिक्रिया देताना दिसतात. आणि मधली नाटकं हा जो नाट्यसंग्रह आहे तो मुळात मानवी मनाचा शोध घेतो. त्यातली मिटली पापणी, खेरीज, वांदा ही नाटकं त्या अनुषंगाने समोर येतात. एकूण जर आपण असा विचार केला की नाटककाराने आदिमता आणि आधुनिकता यांचा सांधा साधण्याचा प्रयत्न केलेला दिसतो आणि आदिबंधाचं उपयोजन करून तो समकालीन व्यवस्थेला मुळात अधोरेखित करताना दिसतो. तर त्या दृष्टिकोनातून एकूण हा जो राजीव नाईक यांचा नाट्यप्रवास आहे तो नाट्यप्रवास मी या अभ्यासातून सिद्ध केलेला आहे. आता या दृष्टिकोनातून हा प्रबंध या प्रबंधाची उपयुक्तता काय ठरू शकते त्याचा जर आपण विचार केला तर मुळात हा प्रबंध मी जसं म्हणालो मगाशीही म्हणालो होतो की अनेक ज्ञानशाखांना कवेत घेणार आहे. कारण नाटककाराने अनेक ज्ञानशाखा कवेत घेतल्या आहेत. त्यामुळे एक सामाजिक उपयोगिता या प्रबंधाची ठरणार आहे. कारण कुटुंब संस्था, विवाह संस्था, लैंगिक संबंध आणि ताणतणाव निवारण यासाठी आपल्याला हा प्रबंध उपयुक्त ठरेल. कोणत्याही साहित्य प्रकाराचा अभ्यास करताना, कोणत्याही साहित्यकृतीचा अभ्यास करताना आपल्याला सौंदर्यशास्त्राची मदत घ्यावी लागते. त्यामुळे साहित्यात सौंदर्य असतं हे जेव्हा आपण असं काही विधान करतो तेव्हा ते कसं असतं, त्याची मांडणी कशी असते, तर ती तुम्हाला या प्रबंधात पाहायला मिळेल. म्हणजे पुढचे जे कोणी संशोधक सौंदर्यशास्त्रीय अनुषंगाने अभ्यास करतील, साहित्यातलं सौंदर्यशास्त्र शोधण्याचा प्रयत्न करतील, तर त्यांना हा प्रबंध उपयुक्त ठरणार आहे. या प्रबंधामध्ये मानवी जीवन आलेलं आहे आणि ते मानवी जीवन काल आणि आज या परिप्रेक्षीय अनुषंगाने कशा प्रकारचा जीवनशोध आपण घेऊ शकतो, म्हणजे पुढील अभ्यासकांना तो घ्यायचा असेल तर ते कसे घेतील, तर त्यासाठी हा संशोधन किंवा हे माझं संशोधन कार्य उपयुक्त ठरेल. कोणतंही संशोधन कार्य करताना तुम्हाला अनेक ज्ञानशाखा जशा महत्त्वाच्या आहेत त्यातली तौलिक ही पण ज्ञानशाखा आहे. तर या प्रबंधामध्येही तौलिक संदर्भ अनेक आहेत. त्यामुळे तौलिक साहित्य अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना हा प्रबंध उपयुक्त ठरेल. मिथकांचा किंवा आदिबंधाचा अभ्यास करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला या प्रबंधाची उपयुक्तता ठरू शकते. आणि एकूण जर मी असं म्हणेन की मानवी जीवनमूल्य आणि ती मानवी जीवनमूल्य साहित्यात कशी ध्वनित होतात किंवा ती साहित्यातून कशी व्यक्त होतात याचा जर शोध घ्यायचा असेल तर साहजिकच आपल्याला या संशोधनाची उपयुक्तता ठरणार आहे. म्हणजे एकूण जर आपण या प्रबंधाची उपयोगिता काय आहे किंवा याची उपयुक्तता काय आहे तर ती अनेक पुढील संशोधकांना मार्गदर्शक ठरणारी आहे. मी एकूण तुमच्यासमोर असं म्हणेन की नाटककार राजीव नाईक यांनी त्यांच्या नाटकामध्ये जी पात्र निर्माण केलेली आहेत ही अंतर्मुख बहिर्मुख आहेत आणि ती विचारगर्भ आहेत. त्यांच्या नाटकांमधून जे स्त्री जीवन आलं ते स्त्री जीवन स्त्रियांच्या समस्यांचा वेध घेणारं आहे. ते कालच्या परिप्रेक्षातही आहे आणि आजच्या परिप्रेक्षातही. आणि त्याचबरोबरीने आधुनिक काळातल्या मानवी नातेसंबंधांची चिकित्सा करणारी अशी ही नाटकं आहेत. मानवी मन आणि मानवी नातेसंबंध हा आजच्या काळातला जो बदलतो आहे त्याच्या जीवन जाणीवा व्यक्त करण्यासाठी नाटककार या ठिकाणी मिथक आणि आदिबंध यांचं उपयोजन करताना दिसतो. त्या संदर्भात तुम्ही अनाहतसारखं नाटक किंवा जातक नाटक हे पाहू शकता. महानगरीय कालावकाशातील बुद्धिजीवी वर्गाचे निर्देशन करण्यासाठी प्राध्यापक पात्राची निर्मिती अनेक नाटकांमध्ये केलेली आहे आणि त्याद्वारे चिकित्सा करू शकतो आपण, विविध प्रश्नांची समस्यांची चिकित्सा करू शकतो अशी एक मांडणी या प्राध्यापक पात्राद्वारे केलेली दिसते. आणि एकूणच या नाट्यलेखनातून एक विशिष्ट प्रकारची मूल्य केंद्रितता, विचार केंद्रितता आणि सौंदर्य केंद्रितता आपल्याला प्रत्ययाला येते. त्यामुळे सततची नाटकं, आताची नाटकं, मधली नाटकं या नाट्यसंग्रहातल्या नाट्यकृती आणि बंदिशसारखं जे नाटक आहे या नाटकांमधूनही नाटककार राजीव नाईक यांची नाट्यलेखनविषयक जी भूमिका आहे ही वैचारिक, कलात्मक आणि सौंदर्यात्मक अशी असलेली दिसते आणि मुख्यतः ती प्रयोगशील आहे असं आपल्याला म्हणता येईल. आज मला या विद्यावाचस्पती या सत्रामध्ये माझा प्रबंध, माझे विचार आणि माझी मांडणी सादर करण्याची पार्ले टिळक विद्यालयाने जी मला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते, ज्ञानेन सदृशं
पवित्रमिह विद्यते न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते